जय महाराष्ट्र मित्रांनो, आज जायचं होतं आपल्याला लाकणवाडी. तर आपण सकाळीच तयार झालो. आपल्या हाताची इच्छे बिट्ट्या होत्या. आता हे पाहू शकता तुम्ही. सकाळीच सगळेजण तयार झाले, मग आपणही तयार झालो, निघालो लाकणवाडी जाण्यासाठी. आपल्या सोबत होते आदेश ब्लॉगर. नंतर आलो आपण राजापेठच्या पुलावर. निघालो चांदूर बाजार रोडनं. चांदूर बाजारात पोहोचत नाही तर रेल्वे गेट लागलं. रेल्वे गेट खुलल्यावर निघालो लाकणवाडी जाण्यासाठी. इथून आहे लाकणवाडी 5 किलोमीटर. तर निघालो आपण. फायनली तरी पोहोचलो आपण लाकणवाडीत. मग गाडी आपण पार्क करून घेतली होती. गाडी पार्क करून आलो आपण नाश्त्याच्या दुकानावर. नाश्ता केला. नाश्ता करून आलो आपण मंदिरात. आपल्यासोबत होते क्रिश महाराज. मग निघालो आपण मंदिरात जाण्यासाठी. पोचलो गेट जवळ. निघालो समाधी मंदिरात जाण्यासाठी. क्रिश महाराज गेले मग मूर्ती जवळ, तिचे दर्शन केले क्रिश महाराजने. मग निघालो समाधी मंदिरच्या बाहेर. मग आलो आपण बाजूच्या मंदिरात. त्याच्या एका साईडने गेलो तर मग बाबाजीचे आपल्याला कपडे दिसले, डायऱ्या दिसल्या, चिलम दिसली, केस दिसले, चपला दिसल्या, त्याच्या डायऱ्या दिसल्या, छत्रीपाळा दिसला. ते पाहून आलो आपण बाहेर. मग पाहू शकता मंदिर असं आहे. निघालो धुनीवर जाण्यासाठी. जय महाराष्ट्र मित्रांनो. नंतर पोचलो आपण धुनीवर, पाहू शकता तुम्ही. मग आलो आपण मंदिरात, बाबाजीचे दर्शन केले. निघालो आपण ठिकाणावर जाण्यासाठी. आपल्या ठिकाणावर पोचल्याबरोबर आपण बसलो मग जेवायला. पाहू शकता तुम्ही. आपल्या जवळ आलं टाक. देवाचं नाव घेऊन गेली मग सुरुवात जेवायला. जेवण करून आलो आपण मग बाहेर बसाले. मग वाजले 5 तर मग गेलो आपण मंदिरात. आरतीचा वेळ झालता तर मंदिरात गेलो. मग तिथे भजनात बसलो. आरती करून निघालो आपण बाहेर. निघालो घरी जाण्यासाठी. आजच्यासाठी एवढाच ब्लॉग. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुमच्या सगळ्याला जय जय गुणवंत. गरीबाच्या पोराला फॉलो करा मित्रांनो.